आता 15 मार्च पासून काम सुरू होणार। 2 दिवस चांदी काढण्याचे काम आहे आणि 17 मार्च पासून गर्भगृहाचे काम सुरू होणार। त्यामध्ये जसा पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले, पूर्ण आम्ही जतनाने ते रेनोव्हेशन करणार। कुठल्याही प्रकारच्या नित्योपचार मध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही। 5 वाजे सकाळी 5 वाजे पासून 11 वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी। आमच्या असा एक नियोजन आहे की 1.5 महिन्यामध्ये पूर्ण काम झालं पाहिजे। मेन आमची काळजी होती मूर्तीबद्दल। ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेट प्रूफ ग्लास आम्ही ठेवणार त्या ठिकाणी आणि एक कॅमेरा पण लावणार। ते कॅमेरावरून आम्ही फीड बाहेर स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धाळू आहेत त्यांना स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल। आणि यावेळी आम्ही एक असं पण नियोजन केलं आहे की जे सँड ब्लास्टिंग वरून जे धूळ उडणार त्यासाठी आम्ही व्हॅक्यूम चिमनी पण सेटअप केलं आहे की पूर्ण जे धूळ आहे ते बाहेर गेलं पाहिजे आणि लोक जे मुख्य दर्शनासाठी येत आहे त्यांना खूप एकदम चांगल्या पद्धतीने सर्व दिसला आला पाहिजे। अशा प्रकारचे नियोजन आहे। आमची पूर्ण प्रयत्न आहे की 1.5 महिन्यामध्ये हे पूर्ण काम कंप्लीट झालं पाहिजे। दर्शन बंद तुमच्या 5 नाही, मी वेळ सांगून देतो। 5 वाजेपासून सकाळी 5 वाजेपासून 11:15 वाजेपर्यंत तुमचे मुख्य दर्शन चालू राहील आणि 15 मार्च जेव्हा काम सुरू होणार त्या दिवशी पासून हे तुमच्या टायमिंग सेट होईल। जिथून आहे तिथूनच जिथे आता जे जिथून तुम्ही घेत आहे ना तिथूनच आहे। आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने जर बघितलं तर क्लायमेट चेंज होतं त्यामुळे ग्रॅनाइट करायला सांगितले। जी ग्लास टाकणार आहे त्यावेळेस काय असणार आहे त्याचे बरोबर त्यासाठी मूर्तीला त्याचा काय त्यांच्यासाठी ऑलरेडी त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। जेवढ्या दिवसासाठी आम्ही ते ग्लास हे करणार ना तेवढे दिवसामध्ये काहीच फरक पडणार नाही मूर्तीला। ते ब्रीथ करण्याचे जे अडचणी आहे ना मूर्तीला ब्रीथ करता आलं पाहिजे, कुठल्या प्रकारच्या त्यावर प्रादुर्भाव होणार नाही मूर्तीला। म्हणजे त्याची चर्चा झालेली आहे काचेचा मूर्तीवर काही रेसचा इफेक्ट पडू नये याची काळजी वाहने साहेबांनी घेतली। सुरुवातीला मंदिर समितीने आणि प्रत्येक दिवशी सगळ्यात पहिले मंदिर समितीचा हट्टा एकच होता वाणे साहेबांकडे की कुठल्याही प्रकारचा नित्योपचार बंद होणार नाही। बरोबर, पहिली गोष्ट नित्योपचाराच्या वेळेमध्ये कुठेही बदल